नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। चला तर हा बघा आपला हा ब्लाऊज पीस आहे आणि ह्याला आयता असा गळा आलेला आहे। तर त्याची सुंदर अशी डिझाइन बघणार आहोत आपण। तर हे बघा, हा आपण जो ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे आणि त्याचा अगोदर आपण जो गळा आलेला आहे तो आपण बाजूला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। हे बघा, आपण गळा बाजूला कट करून घेतलेला आहे। आता अस्तर घ्यायचं आहे। तर हे बघा, अस्तरचं मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि अगोदर आपण सुरुवातीला आपण जो नॉर्मल गळा घेतो तो 2.5 घेतलेला आहे। घडी आहे 9.5 ची आणि ब्लाऊजची उंची आहे 14.5 तर गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला 10 इंच आणि आडवे माप घ्यायचे आहे 3 इंच। तर जर तुम्हाला पसरून पाहिजे असला गळा तर 3.5-4 तुम्ही घेऊ शकता। आता याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे। हा आपला काय झालं, हा नॉर्मल आपला जो आहे बॉक्स तो आखून झालेला आहे आणि हा आपला नॉर्मल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आपण गोल आकार। आता काय करायचं, आता हे बघा आणखी 1 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे शोल्डर पासून 3.5 इंचवर एक टिक करून घ्यायची आणि त्याला आपण अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला खालच्या बाजूने पसरून आकार नको आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या बाजूने पसरून आकार दिलेला नाही। तुम्हाला जर पाहिजे असले तर तुम्ही घेऊ शकता। तर पलटी करून दाबून घेतलेला आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला हा आकार उमटलेला आहे तो आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आखून घेतलेला आहे आपण। आता काय करायचं, त्या अस्तरवर ब्लाऊज पीस आहे तो आपण ठेवून द्यायचा आहे सरळ असा। हे बघा, अशा प्रकारे आणि त्याला आपण पिना लावून घ्यायच्या आहे, टाचण्या। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्याला हे बघा व्यवस्थित असं ठेवायचंय आणि त्याला शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराबरोबर। आपण जो गळा आखून घेतलेला आहे त्याच्यावर व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण त्या टाचण्या काढून घेणार आहोत। आता काय करायचं, अस्तर बरोबर चारी बाजूने आपण ब्लाऊजला शिलाई घालून घ्यायची आहे। आपलं पातळ जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे अस्तर बरोबर आपल्याला दिसून येतं। हे बघा, चारी बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे। आता काय करायचं, अस्तर बरोबर राहिलेलं कापड ब्लाऊज पीसचं सर्व कट करून घ्यायचं आहे चारी बाजूने। हे बघा, आपण कापड कट करून घेतलेला आहे आणि गळ्याबरोबर आता हे बघा, जो आपण शिलाई करून घेतलेला होता गळा त्याच्याबरोबर हे बघा कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, एक पट्टी घ्यायची 1 ते 1.5 इंचची आणि ती आपण पाठीला जोडून घ्यायची आहे। हे बघा, जोडताना 2 प्लेटी आपण देऊन घेणार आहेत, का तर पाठीमागचा भाग उचलला जात नाही। आता दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे बघा, दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता पलटी करून आपण त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा, आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता काय करायचं, हे बघा, ही गोटपट्टी आहे आयती लेसचीच, ती मी आणलेली आहे। हे बघा, आयती अशी आपली गोटपट्टी आहे ती आपण बसवून घेतलेली आहे। तुम्हाला कुठेही ती लेसच्या दुकानात मिळून जाईल। हे बघा, आता आपण त्याला गोटला सरळ करून शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित। खूप सुंदर अशी आपली ही गोटपट्टी आहे। तुम्ही बघा कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल। तर आता हा गळ्याचा भाग आपण जो घेतलेला कट करून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा, वेगवेगळे असे। आता काय करायचं, 2 अस्तर घ्यायची आणि त्याच्यावर अशा प्रकारे हे बघा हे गळ्याचे भाग ठेवून द्यायचे जो आपण कट केलते ते।
आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। आता आपण काय केलेलं आहे, मागच्या बाजूला जास्तच आपण अस्तर घेतलेलं आहे, 1.5 ते 2 इंच आपलं अस्तर जास्त घेतलेलं आहे, का तर आपण फिटिंगमध्ये ही बाजू आपली जाणार आहे। आणि जर डिझाईन जर फिटिंगमध्ये घालवली तर आपली डिझाईन थोडीच शिल्लक म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही, त्याच्यामुळे हे बघा आपण फिटिंगमध्ये जाणार तेवढे कापड आपण जास्त घेतलेले आहे अस्तरचे। कारण की आपली छोटी डिझाईन आलेली असते ही आहे ती, आणि तीच जर आपण फिटिंगमध्ये घालवली तर व्यवस्थित अशी वाटणार नाही, म्हणजे आपल्याला डिझाईन दिसून येणार नाही व्यवस्थित। आता हे बघा त्या गळ्याच्या आकाराबरोबर व्यवस्थित असे कट करून घ्यायचे अस्तर। हे बघा आता काय करायचं, हे जास्तीचं जे हे बघा अशा प्रकारे आता जोडणार आहात। आता हे बघा व्यवस्थित असे आपण फक्त फिटिंगमध्ये आपले जेवढं पाहिजे तेवढं आपलं अस्तर घ्यायचं। हे बघा आपल्याला 1.5 ते 2 इंच आपण ठेवलेलं आहे जास्तीचं। आता त्याला आपलं ब्लाऊज पीसचं एक कापड जोडून घ्यायचं आहे आणि त्याला दापटीप देऊन घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे जोडून आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे आपण कापड जोडून घ्यायचं आहे। हे बघा दोन्ही आपण कापड जोडून घेतलेली आहेत। आता काय करायचं, आपण ती गोडपट्टीची जी लेस होती ती बसवून घ्यायची आहे। हे बघा अगोदर हे बघा अशा प्रकारे सरळ करून बसवून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी ही लेस आहे। हे बघा आणि आता पलटी करून त्याला हे बघा म्हणजे व्यवस्थित अशी करून घ्यायची आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आता आपण त्याला आणखी एक डबल शिलाई त्याच्या जवळून घालून घ्यायची। हे बघा आता आपण दुसरा पण भाग अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे गोडपट्टी लावून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे दुसरा पण भाग। हे बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आपला जेवढा गोल आकार येतो त्या ठिकाणी। हे बघा आपण दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत। आता आपण जो तयार केलेला ब्लाऊजचा भाग आहे तो घ्यायचा। तर हे बघा आपलं 2.25 इंच वर हे बघा अशा प्रकारे टिक करून घ्यायचे, कारण की आपलं 1.5 इंच गोडपट्टीत गेलेलं आहे, तर आपलं 2.25 इंच आपल्याला शोल्डर शिल्लक राहिलं पाहिजे। आता त्याला व्यवस्थित अशा टाचण्या बसून घ्यायच्या आणि हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला रपटीप घालून घ्यायची आहे पुढे मागे करून, आणि त्याला अशा प्रकारे हे बघा जोडून घ्यायचं आहे आपली ही डिझाईन। आता आतल्या पण बाजूने हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मुंड्या बरोबर। हे बघा आणि राहिलेला हे बघा अशा प्रकारे शिल्लक कापड कट करून हे बघा कट केलेला आहे। आता दुसऱ्या पण बाजू आपण अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत। हे बघा 2.25 इंच वर एक टिक केलेली आहे। हे बघा आपलं 2.25 आपल्याला शोल्डर पाहिजे। हे बघा अशाच प्रकारे ठेवून ते जोडून घ्यायचे। बघा जोडून घेतलेलं आहे। खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा। आपण खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ। धन्यवाद।